Like a Hellcat. Welcome students, welcome to Londhe OS YouTube channel. Students, today's lesson is the boy who broke the bank. In previous video we have seen chit chat and some activity which we have been solved. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की द बॉय हू ब्रोक द बँक ॲक्च्युअली एक मोठा लेसन आहे. याला दोन पार्टमध्ये मी करून तुम्हाला सांगणं इंटरेस्टिंग आहे, आवडेल तुम्हाला. परंतु व्हिडिओ बघायच्या आधी चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, ऑल करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल त्यांचं धन्यवाद. चला व्हिडिओ मग सुरू करूया. मग स्टुडंट्स, द बॉय हू ब्रोक द बँक हा लेसन जो आहे हा रस्किन बॉन्ड यांनी लिहिलेला आहे. ओके, मग रस्किन बॉन्ड कोण होते त्यांच्याविषयी इथं तुम्हाला थोडेसे इन्फॉर्मेशन दिले, त्यांचं इंट्रोडक्शन. ओके, रस्किन बॉन्ड हे ॲक्च्युअली एक ब्रिटिश डिस्केंटचे म्हणजे ब्रिटिश वंशाचे होते, पण इंडियन ऑथर होते. मग पहिल्या सोळीमध्ये तुम्हाला काय दिले बघा, ही बॉर्न इन 1934 इज अन इंडियन ऑथर ऑफ ब्रिटिश डिस्कंट. मग डिस्कंटचा अर्थ लिहा वंशाचे. He lives with his adopted family in Landor in Missouri, India. मग भारतामध्ये मसुरी या ठिकाणी त्यांनी एक अडॉप्टेड फॅमिलीमध्ये राहत होते. The Indian Council for Child Education has recognized his role in the growth of children's literature in India. त्याच्या कामामुळे म्हणजे त्यांनी जे काही लेखन केलं मुलांबाबतीत त्या कामाचं पूर्णपणे एक स्वीकार केलं गेलं. ते म्हणजे कोणाकडून तर मुलांच्या शिक्षणासाठी जी भारतीय परिषद आहे त्या परिषदेने मुलांच्या डेव्हलपमेंटबद्दल म्हणजे यांचे लिटरेचर होते, लिटरेचरचा अर्थ होतो त्यांचे साहित्य, जे त्यांचे साहित्य होते ते मुलांच्या ग्रोथवर अवलंबून होते. म्हणजे कशा प्रकारे मुलांनी सांगायचं झालं तर लहानाचे मोठे होत असताना कोणकोणत्या त्यांच्या सवयी असेल कळलं का, मुलांचं पूर्णपणे कॅरेक्टर काय आहे याच्यावर त्यांनी खूप सारं लिखाण केलेलं आहे. आणि यावरच या गोष्टीवर आधारितच इंडियन काउन्सिल ऑफ चाइल्ड एज्युकेशनने त्यांना नावाज दिला आहे. ही गॉट द साहित्य अकादमी अवॉर्ड इन 1992 फॉर अवर ट्रीज स्टील ग्रो इन देहरा. ओके, त्यांचं अवर ट्रीज स्टील ग्रो इन देहरा यासाठी त्यांना 1992 मध्ये साहित्य अकादमीचा अवॉर्ड मिळाला होता, पुरस्कार त्यांना मिळाला होता. He was awarded Padma Shri and Padma Bhushan respectively in 1999 and 2014. म्हणजे 1999 साली त्यांना पद्मश्री ते 2014 मध्ये त्यांना पद्मभूषण हा अवॉर्ड त्यांना मिळाला होता. मग हे रस्किन बॉन्ड बद्दल झालं आहे. ठीक आहे, खूप इंटरेस्टिंग स्टोरी यांनी सांगितली आहे. आता बघा या लेसनमध्ये काय सांगितलं. आधी मी तुम्हाला मराठीमध्ये सांगतो का की मी लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रॉमिस केलं की याची कथा जी आहे ती मराठीत सांगेन, एक 5 मिनिटामध्ये होऊन जाईल कथा मराठीत आणि मग तुम्हाला ह्या पॅसेज शिकवायला सुरू करतो. ही कथा कसली आहे बघा. द बॉय हू ब्रोक द बँक या टायटलवरून तुम्हाला काय कळतं, एका मुलाने बँकेत दरोडा घातला. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की कोणताही एक मुलगा बँकेत दरोडा घालू शकत नाही. मग हा दरोडा कशामुळे पडला तर एका अफवेमुळे, एका गैरसमजमुळे, जस्ट बिकॉज ऑफ मिसअंडरस्टँडिंग अँड रूमर. ओके, मग ही रूमर ही मिसअंडरस्टँडिंग कुणी मुद्दामून पसवली का नाही, इट वॉज अनविटिंगली म्हणजे काय, ही नकळत घडली. ओके, ही कशी घडली, नकळत घडली. म्हणजे त्या मुलाने काहीच नाही केलं, पण मुलाद्वारे जी माहिती गेली ती माहिती पुढच्या अनेक लोकांनी चुकीच्या पद्धतीने घेतली आणि पुढं पिंपळनगर जे नगर आहे त्या नगरमधली बँक आहे पिंपळनगर बँक, त्या बँकेमध्ये पसवली. ठीक आहे, मग काय आहे की इथं तुम्हाला चित्रामध्ये दिसतंय की नाथू नावाचा एक मुलगा आहे, तो एक स्वीपर बॉय आहे बँकेमध्ये. परंतु त्याचा पगार जो आहे तो महिन्याची 20 तारीख ओलांडून गेली तरी त्याला पगार काही मिळाला नाहीये. मग तो दुःखी आहे, चिडलेला आहे आणि सफाई करताना तो धूळ उडवतो. जवळ त्याचा एक मित्र जात असतो सीताराम, जो एक वॉशरमॅनचा मुलगा आहे म्हणजे धोब्याचा मुलगा आहे. तो त्याला विचारतो काय झालं, तू असं का लोटतोय, ज्या प्रकारे तो सफाई करतोय, माझे कपडे खराब होतात ते धुतलेले. मग तो सीतारामला आधीही माहिती असते कारण की दोघे मित्र असतात. तो म्हणतो की मला माहिती आहे की तुला या महिन्यामध्ये पगार दिले नाही, 2 रुपये सुद्धा वाढवून नाही दिले. मग यावर नथू असं म्हणतो की माझा विचारच आहे की येत्या आठवड्यामध्ये मी माझे जसे पैसे मिळाले मी हे काम सोडून टाकणार आणि दुसरीकडे काम कुठेतरी पाहणार. आणि यानंतर मी सीताराम म्हणतो बघतो तुला जसं शोभेल किंवा तुला जसं काम होईल असे एखादं काम मी शोधतो. सीताराम कपड्याचं ओझं आपल्या डोक्यावर घेऊन जातो आणि चौथंच घर जे असतं एका मालकींचं जिच्याकडे हे कपडे द्यायचे असतात, तो त्या मालकीला म्हणतो की मॅडम तुम्हाला एक मुलगा पाहिजे होता. तर मॅडम म्हणतात हो मला पाहिजे होता. त्यांचं नाव असतं मिसेस श्रीवास्तव. मग मिसेस श्रीवास्तव म्हणतात हो तुझ्या बघण्यामध्ये एखादा मुलगा असेल तर मला सांग, मला स्वीपर बॉय कोणतरी पाहिजे. ओके,
मला केअर काढण्यासाठी झाडू फटका करण्यासाठी कोणतरी पाहिजे. आणि नंतर मग सीताराम होतो नथूचं नाव आणि मग नथूची नोकरी फिक्स होते. सीताराम निघून जातो कपडे घेऊन आणि इकडं जे मिसेस श्रीवास्तव आहे ते आयाला मूल सांभाळायचं तर कुकरला जो असतो त्याला जेवण बनवायचं काम हे सांगून आपल्या रोजच्या शॉपिंगला निघून जाते. पुढे एक शब्द येईल कस्टमरी शॉपिंग. तिथं तुम्हाला कोण जाईल अर्थ काय होतो की दैनंदिन जीवनामध्ये जे का आपण वारंवार करतो त्याला एक शब्द आहे कस्टमरी. मग मिसेस श्रीवास्तव त्यांच्या मैत्रिणी मिसेस भूषण बरोबर शॉपिंग करायला जातात. पण जेव्हा भेटायच्या आधी मिसेस भूषण श्रीवास्तव यांची खूप साऱ्या गप्पा होतात की पिंपळनगरमध्ये यावेळी खूपच कडाक्याचा उन्हाळा पडलेला आहे. आणि इकडे तिकडे वार्ता केल्यानंतर मग मिसेस श्रीवास्तव सांगतात की तुला माहीत आहे का पिंपळनगर बँक ही बुडणार आहे कारण की ते आपल्या एम्प्लॉईला पेमेंट देऊ शकत नाही, सॅलरी देऊ शकत नाही, ते स्वीपर बॉयला देऊ शकत नाही, तर कर्मचारी कसं देणार. मग ही माहिती मिसेस भूषण चुकीच्या पद्धतीने आपल्या नवऱ्याला म्हणजे मिस्टर भूषणला सांगते जे एका दुकानामध्ये बसलेले असतात. आणि मग त्यांच्याकडून एका बार्बरकडे, बार्बर म्हणजे केश कर्तनालयामध्ये काम करणारा न्हावी, त्याच्याकडून त्या दुकानदाराकडे, दुकानदाराकडून कस्टमरकडे, भिकाऱ्यापर्यंत ही माहिती जाते की कशा पद्धतीने बँक ही बुडत चाललेली आहे. आणि या अफवेची माळ अशी गुंफत जाते. कोण कोण असं म्हणतं की पिंपळनगरची बँक एवढी बुडाली पैसे सगळे घेऊन जो सेठ गोविंद राम आहे तो तर काश्मीरला पळून गेलेला आहे. कारण की एक जो व्यक्ती आहे तो फोन लावून विचारतो की शेठ गोविंद तुम्ही कुठं आहे, तर ते घरी नसताना एक मेसेज बीप त्यांना ऐकू येते की ते जम्मू काश्मीरला गेलेले आहेत. आणि अशा प्रकारे सर्व गर्दी होते. पिंपळनगरची अर्धी जनता ही बँकेच्या बाहेर आरडाओरड करते आणि आमचे पैसे आम्हाला परत द्या नाहीतर आम्ही बँक फोडू अशा विविध प्रकारच्या घोषणा धमक्या देऊन मॅनेजरला त्रासून सोडतात. मॅनेजर बिचारा डायलेमा होतो. त्या डायलेमाचा अर्थ एक शब्द पुढे आहे की डिफिकल्ट सिच्युएशन. आणि यामध्ये तो मॅनेजर खात्री पटवण्याचा पूर्ण प्रयत्न करतो पण ते विफल होतं. दुसऱ्या दिवशी आणि कोणीतरी तिकडून त्याच दिवशी गर्दीतून कोणीतरी वीट फेकून बँकेची काच फोडली जाते, खिडकीची काच फोडली जाते. आणि गर्दीची पांगापांग झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा नथू परत लोटायला येतो बघतो की आधीच हे लोक मला पेमेंट देत नाही आहे आणि वरून माझं काम वाढवलं. तेवढा सीताराम पुन्हा त्याला भेटतो. तुला माहीत नाही का काय झालं, बँक तर बुडाली. नथू विचार करतो की कालपर्यंत ठीकठाक होतं, बँक अचानक कशी बुडाली. सीताराम ते उत्तर देतो की थोडा वेळ थांब, 15 मिनिटं थांब, थोड्या वेळाने अर्धी पिंपळनगर जनता येथे येईल मग तुला कळून जाईलच. आणि हे ऐकल्यानंतर नथू हा शिडीवर उदास दुःखी होऊन बसतो की कशी काय ही बँक बुडाली, कशी काय या बँकचा दरोडा पडला, कालपर्यंत ठीक असताना घडलं तरी घडलं असं. आणि ही कथा आहे रस्किन बॉन्डची, खूप इंटरेस्टिंग आहे. याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं रूमर, थोडासा बघा रूमर पण तुम्हाला तर आहे याच्यामध्ये, ओके ठीक आहे, अफवा पण आहे याच्यामध्ये, थोडासा ह्युमर म्हटला तरी रूमर प्लस ह्युमर. मग रूमरचा अर्थ अफवा आणि ह्युमरचं म्हणजे आनंदी. असे किस्से तुम्हाला या लेसनमध्ये बघायला मिळतील. तर चला स्टुडंट्स सुरू करूया हा लेसन. इंग्लिशमधले आपण ओल्ड टू ओल्ड वाचू, त्याचा अर्थ काढू, जे काही शब्द दिलेले आहेत. आणि आय अपोलॉजाइज फॉर रायटिंग इन इंक. ओके, इंकमध्ये लिहिल्यामुळं थोडंसं क्षमस्व, कारण की हे मी लिहिलं नाही आहे. ज्या स्टुडंटचं हे पुस्तक आहे त्याने हे लिहून ठेवलेलं आहे, तर त्याबद्दल क्षमस्व. चला मग आपण सुरू करूया व्हिडिओ. बघा इथं काय दिलंय. नथू ग्रंबल टू हिमसेल्फ ॲज ही स्विफ्ट द स्टेप्स ऑफ पिंपळनगर बँक ओन्ड बाय सेठ गोविंदराम. बघा नथू सेठ गोविंदरामच्या मालकीची पिंपळनगर बँक आहे, त्या बँकेच्या पायऱ्या लोटत असताना, झाडत असताना स्वतःशीच पुटपुटतो. इंग्रजीमध्ये अर्थ स्टुडंट्स पुढून न घेता मागून अर्थ काढत जायचा. म्हणून कोणती ओळ आली यापुढे तर तुम्ही अर्थ कसा काढायचा, मागून पुढे अर्थ काढायचा, तरच तुम्हाला समजणार. ओके, ही used the small broom hurriedly and carelessly, and the dust after rising in a cloud above his head settled down again on the steps. बघा तो काय करत होता की पायऱ्या झाडत असताना तो निष्काळजीपणे आणि खूप घाईघाईने झाडत होता. त्यामुळे जी काही धूळ होती ती पुन्हा त्याच्या डोक्यावरून खालच्या पायऱ्यावर साचत होती. सांगायचा उद्देश की इकडे तो खूप रागावलेला होता, थोडा दुःखी पण होता, निराश होता. कारण की जसं तुम्हाला मी सांगितलं त्याचा पगार न दिल्यामुळे त्याला इथं कुठंतरी काम करताना आनंद येत नव्हता आणि म्हणून वारंवार पायऱ्या झाडत असताना ती पुन्हा जी धूळ आहे ती धूळ उडून परत खालच्या पायरीवर पडत होती. अशा प्रकारे पुढे बघा.
ॲज नथू वॉज बँगिंग हिज पॅन अगेन्स्ट अ डस्टबिन. नथूने काय केलं, डस्टबिनमध्ये जेव्हा ती सुपली होती ज्याच्यामध्ये कचरा गोळा करून तो त्याच्यावर जोर आपटू लागला. सीताराम द वॉशरमॅन सन पास बाय. तेवढ्या तिथं धोब्याचा मुलगा सीताराम आला. सीताराम वॉज ऑन हिज डिलिव्हरी राऊंड. ही हॅड अ बंडल ऑफ फ्रेशली प्रेस क्लोथ्स बॅलन्स ऑन हिज हेड. सीतारामने नुकतंच स्वच्छ केलेले आणि प्रेस केलेले कपडे आपल्या डोक्यावर घेतले होते आणि तो डिलिव्हरीला निघाला होता. ओके. डोंट रेस सच डस्ट ही कॉल्ड आउट टू नथू. तो नथूला म्हणाला की धूळ उडवू नको. का उडवू नको असं म्हणाला, कारण की तो धोबी आहे, स्वच्छ कपडे करून घेऊन चालला होता. धूळ उडली असते तर कपडे माखले असते, घाणे झाले असते. आर यू अनॉइड बिकॉज दे आर स्टील रिफ्युजिंग अ पे अन एक्स्ट्रा ₹2 अ मंथ. म्हणजे इथं मी तुम्हाला आधी सांगितलं, कथेला सुरुवात अशी झालेली आहे की सीतारामला त्याच्या मनातली गोष्ट कळली. म्हणजे याच्या आधी खूप काही दोन मित्र आहे घडलं असेल, दोन्ही मित्रांनी आपापल्या मनातले विचार सांगितले असतील आणि सीताराम इथं म्हणाला की तू यामुळे रागावला. ॲनॉडचा अर्थ होल्या रागावणे. तू यामुळे तर रागावला नाही ना की त्याने तुला या महिन्यातील ₹2 एक्स्ट्रा वाढवून द्यायला मनाई केली. इथं बघ काय म्हणतो, आय डोंट विश टू टॉक अबाउट इट. मला यावर काही बोलायचं नाही. कंप्लेंट द स्वीपर बॉय. स्वीपर बॉयवर म्हणाला, आय हॅवंट इवन रिसिव्ड माय रेग्युलर पे. मला माझं रेग्युलर पे म्हणजे जे माझा नियमित पगार आहे तोही मला मिळाला नाही. अँड दिस इज द 20th ऑफ द मंथ. आणि ही तर महिन्याची 20वी तारीख आहे. हू वुड थिंक अ बँक वुड होल्ड अप अ पुअर मॅन्स सॅलरी. आणि कोण असं विचार करू शकतो की बँक एका गरीब मुलाचे, एका गरीब व्यक्तीचा पगार थांबवू शकते. म्हणजे तुम्हाला कळलं असेल, जसं मी तुम्हाला सांगितलेलं की त्याचा पगार जो आहे बँक म्हणा किंवा मोठ्या कंपन्यासुद्धा मी पाहिलेलं आहे अनेक वेळा, माझ्या अनुभवातून गेलेला आहे की बँक किंवा मोठे कंपन्या MNC आहेत ते आपल्या एम्प्लॉईला पगार देतात, परंतु जे क्लिनिंग डिपार्टमेंटमध्ये असतात ते स्वीपर बॉय म्हणा, कळलं का, किंवा टॉयलेट क्लीन करणारे म्हणा, अशा गरीब लोकांचा पगार एवढ्या मोठ्या कंपन्या मुद्दामून थांबवते. आता हे का थांबवते याचा विचार मीमांसा केली पाहिजे. याच्यावर इंट्रोस्पेक्शन झालं पाहिजे, आत्मविश्लेषण झालं पाहिजे. अशा मोठमोठ्या संस्थांनी अशा गरिबांचे ते पगार थांबवू नये. ओके. चला पुढे काय दिले बघा, ॲज सून ॲज आय गेट माय मनी आय एम ऑफ. बघा जसं ॲज सून ॲजचं एक ग्रामरचा पार्ट आहे बाळांनो. मग ॲज सून ॲज म्हणजे काय, जसं मला. ओके. जसं याचा अर्थ जसं आय गेट माय मनी, जसं मला पैसे मिळतील, आय एम ऑफ, मी इथून निघून जाणार. मग आय एम ऑफचा अर्थ मी इथून निघून जाणार. नॉट अनदर वीक आय वर्क इन दिस प्लेस. आणि पुढच्या आठवड्यात तर इथं कामाला येणार नाही. अँड नथू बँग द पॅन अगेन्स्ट द डस्टबिन सेव्हरल टाइम. आणि नथू जो आहे तो त्याच्या हातातला जो पॅन आहे, इथं पॅनचा अर्थ तवा घेऊ नका स्टुडंट, सुपडी ज्याच्यामध्ये कचरा गोळा करतात. म्हणजे सुपडी आहे ती सुपडी त्याच्या डस्टबिनवर जोरात आपटत, अनेक वेळा आपटत तो म्हणत असतो. ह्या गोष्टी सीताराम बरोबर चर्चा करतो. जस्ट टू एम्फसाइज हिज पॉइंट अँड गिव्हिंग हिमसेल्फ कॉन्फिडन्स. तो असं का करतो, कारण की त्याला त्याचा हा जो मुद्दा आहे हा जोर देऊन सांगायचा होता आणि त्याला स्वतःचा किती विश्वास आहे या गोष्टीवर हे दाखवायचं होतं. मग एम्फसाइजचा अर्थ लिहा इथं जोर देणे. व ड्रॉ अटेन्शन टू. कळलं का, एखाद्या गोष्टीवर एखाद्या मुद्द्यावर जोर देऊन सांगण्याला म्हणतात एम्फसाइज्ड. बघा पुढे काय दिलं, वेल आय विश यू लक सेट सीताराम. सीताराम म्हणला माझी शुभेच्छा तुझ्या बरोबर आहे. आय विल कीप अ लुकआउट फॉर एनी जॉब दॅट माइट सूट यू. मी पाहतच आहे असं एखादं काम जे तुझ्या कामाला सोयीस्कर ठरेल. अँड ही प्लॉडेड बेअरफूट अलॉंग द रोड. आता हे प्लॉडेडचा अर्थ काय, खूप वजन जेव्हा तुम्ही डोक्यावर घेता तेव्हा चालवा होत नाही, तुम्ही डगमत चालता तर त्याला म्हणतात प्लॉडेड म्हणतात. म्हणजे खूप वजन घेऊन चालणे. ओके. लिहा तिथं अर्थ, द बिग बंडल ऑफ द क्लोथ्स हायडिंग मोस्ट ऑफ हिज हेड अँड शोल्डर. आणि एवढं मोठं बंडल जो होता त्या बंडलमुळे त्याचं डोकं आणि त्याचे खांदे पूर्णपणे झाकले होते, दिसत नव्हते. विचार करा किती वजन सीताराम जो मुलगा होता, ओके, वॉशरमॅनचा मुलगा होता, त्याने आपल्या डोक्यावर घेतलं होतं. किती वजन होतं, त्या वजन घेऊन तो डगमत चालत होता. म्हणून तिथे शब्द कोणता आला, स्टुडंट प्लॉडेड. पुढे काय दिले बघा, ॲट द 4th होम ही विजिटेड. सीताराम हर्ड द लेडी ऑफ द हाऊस मेन्शन दॅट शी वॉज इन द नीड ऑफ अ स्वीपर. ओके. 4थ्या घरात जेव्हा तो थांबला तेव्हा भेट दिली त्याला ऐकलं होतं त्याने की जी लेडी आहे त्या घरातली तिला एका सफाई कर्मचाऱ्याची गरज आहे.
ड्राईंग हिज बंडल टुगेदर, त्याने कसं बसं आपलं बंडल एकत्र केलं. ही सेड, तो तेवढ्यात म्हणाला, आय नो ऑफ अ स्वीपर बॉय हु इज लुकिंग फॉर वर्क, मला एक असा सफाई कर्मचारी मुलगा माहित आहे जो काम शोधत आहे. लुकिंग फॉर वर्क म्हणजे काम शोधत आहे या तिथं अर्थ. ही कॅन स्टार्ट फ्रॉम नेक्स्ट मंथ, तो पुढल्या महिन्यापासून सुरुवात करेल. ही इज विथ द बँक जस्ट नाव अँड देन बट दे आरंट गिव्हिंग हिम ॲज हिज पे, तो आता बँकेत आहे, काम करत आहे, परंतु बँक त्याला काही पेमेंट देत नाही. अँड ही वॉन्ट्स टू लिव्ह, आणि त्याला आता ते काम सोडायचं आहे. इज दॅट सो, याचा अर्थ लिहा, असं आहे का. बघा मग कोण म्हणतं, मिसेस श्रीवास्तव सेड, मिसेस श्रीवास्तव, वेल टेल मी टू कम अँड सी मी टुमारो. ओके, त्याला सांग उद्या यायला आणि मला भेटायला. ओके, याही वाक्यात तुम्ही म्हणतल्या, त्याला सांगा मला भेटायला. ओके, याचा अर्थ लिहा तुम्ही. पुढे काय बघा, अँड सीताराम ग्लॅड दॅट ही हॅड बीन ऑफ सर्व्हिस टू बोथ अ कस्टमर अँड हिज फ्रेंड. सीताराम अत्याधिक आनंदित झाला कारण की त्याने ज्यांच्याकडे तो काम करतो, सर्व्हिस करतो, त्यांचंही काम त्याने केले आणि कस्टमरचंही काम केलं. ओके, म्हणजे का मित्राचंही काम केलं आणि का कस्टमरचं काम सुद्धा केलं. होस्टेड हिज बॅग ऑन हिज शोल्डर अँड वेंट हिज वे, त्याने काय केलं, उचलून खांद्यावर आपलं बॅग घेतली, कपड्याने भरलेली. आता ही कोणती असणार, जे धुवायचे असतात. ओके, ते कपडे त्याने खांद्यावर घेतले आणि निघाला. मिसेस श्रीवास्तव हॅड टू डू सम शॉपिंग, मिसेस श्रीवास्तवला काही शॉपिंग करायची होती. शी गेव इन्स्ट्रक्शन टू द आया अबाउट लुकिंग आफ्टर द बेबी, तिने आपल्या घरातल्या आयाला मुलावर लक्ष देण्यास सांगितलं. अँड टोल्ड द कुक नॉट टू बी लेट विथ द मिड डे मील, आणि हे सांगितलं कुकला की दुपारचं जेवणाला उशीर होता कामा नये. देन शी सेट आउट फॉर द पिंपळनगर मार्केट प्लेस टू मेक हर कस्टमरी टूर ऑफ द क्लोथ शॉप, आणि त्यानंतर ती पिंपळनगरच्या मार्केट शॉपमध्ये आपली नेहमीची कपड्या दुकानातली शॉपिंग करायला आली. बघा तुम्हाला शब्द सांगितलं कस्टमरी, तो शब्द आला. नेहमीचा अर्थ लिहा. ओके, इथं अर्थ लिहा युज्युअल, हॅबिच्युअल. ओके, नेहमीचं. पुढे काय दिलं बघा, अ लार्ज शेडेड टर्मन ट्री ग्रीव ॲट द वन एंड ऑफ द बाजार. ओके, बाजाराच्या एका कोपऱ्यामध्ये चिंचेचं मोठं झाड असतं. टॅमरेन ट्रीचा अर्थ लिहा चिंचेचं झाड. इट वॉज देअर दॅट मिसेस श्रीवास्तव फाउंड हरसेल्फ मिसेस भूषण शेल्टरिंग फ्रॉम द हीट. तिकडं मिसेस श्रीवास्तवना मिसेस भूषण झाडाची सावली घेताना दिसल्या. मिसेस भूषण वॉज फॅनिंग हरसेल्फ विथ अ लार्ज हँकरशिप, आणि मिसेस भूषण ज्या होत्या त्या स्वतःला एका मोठ्या रुमालाने हवा घालत होत्या. फॅनिंगचा अर्थ लिहा हवा घालणे, आणि इथं हँकरशिपचा अर्थ लिहा रुमाल. ओके, पुढे काय दिले बघा, शी कंप्लेंट ऑफ द समर विच शी अफर्म्ड वॉज डेफिनेट द हॉटेस्ट इन द हिस्ट्री ऑफ पिंपळनगर, आणि ती स्वतःलाच विश्वास देत होती की हा जो उन्हाळा आहे हा पिंपळनगरला आत्तापर्यंतचा अतिशय कडक उन्हाळा आहे, असं तिने कंप्लेंट करायला सुरुवात केली. कंप्लेंट करणे म्हणजे इथं पोलीस कंप्लेंट नव्हे, तर कंप्लेंटचा अर्थ होतो कुरकुर करणे. पुढे काय दिले बघा, शी देन शोड मिसेस श्रीवास्तव टू सॅम्पल ऑफ क्लोथ शी वॉज गोइंग टू बाय. मग त्यांनी मिसेस श्रीवास्तवला, म्हणजे कोणी, मिसेस भूषणने मिसेस श्रीवास्तवला काही कपड्याचे नमुने दाखवले जे त्यांना खरेदी करायचे होते. आणि फॉर 5 minutes ते डिस्कस इट शेड, टेक्स्चर, डिझाईन. 5 मिनिटं तर त्यांनी काय केलं, त्या कपड्याचा शेड कसा आहे, ओके, म्हणजे त्या रंग कसा आहे, ओके, टेक्स्चर कसा आहे, डिझाईन कशी आहे, यावर चर्चा केली. हॅव्हिंग एक्झॉस्टेड दिस टॉपिक मिसेस श्रीवास्तव सेड, डू यू नो माय डिअर दॅट सेड गोविंदराम बँक्स कांट इवन पे इट्स एम्प्लॉई. मग तेवढ्यात मिसेस श्रीवास्तव काय म्हणतात की अगं तुला माहीत नाही का शेठ, गोविंदरामची बँक जी आहे ते एम्प्लॉईला थोडा पगारही देऊ शकत नाही. ओके, मग इथं काय बघा दिले पुढे काय झाले, ओनली दिस मॉर्निंग आय हर्ड अ कंप्लेंट फ्रॉम देअर स्वीपर हू हॅझंट रिसीव हिज वेजेस फॉर ओव्हर अ मंथ. आजच सकाळी मला कळलेलं आहे की त्यांचा जो कर्मचारी आहे, सफाई कर्मचारी, त्याला या महिन्याचा काही पगार मिळाला नाही. मग आता इथं बघा लोक काय करतात, तर्कवितर्क देतात आणि स्वतः बघा एखादी जी बातमी असते त्या बातमीची पूर्णपणे खोलीपर्यंत न जाता, म्हणजे ती बातमी खरंच किती महत्त्वाची आहे की नाही, त्यात रिलायबल इन्फॉर्मेशन आहे की नाही, रिलायबल म्हणजे विश्वसनीय गोष्ट आहे की नाही, याचा विचार न करता एकमेकांना मेसेज पास करतात. हल्ली असं होतं स्टुडंट्स, व्हॉट्सअप पण एखादा मेसेज असतो, आपण तो वाचत नाही, ओके, गंभीरता जाणून घेत नाही आणि तो मेसेज पुढच्या ग्रुपमध्ये, फ्रेंड सर्कलमध्ये सेंड करतो. मग पुढचा व्यक्ती तुमच्या एवढाच हुशार असेल हे कशावरून, किंवा तुमच्याहून कमी हुशार असेल, त्याला कळत नसेल, तो पण मेसेज काय करतो, फॉरवर्ड करतो. त्यामुळे असे कोणतेही मेसेज म्हणा, कोणतेही इन्फॉर्मेशन जोपर्यंत ती ऑथेंटिक नसेल, प्लीज 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 सेंड करू नका, फॉरवर्ड करू नका. इथं सध्या मोबाईलने नाही, पण इथं वर्बल कम्युनिकेशनने म्हणजे तोंडी माहितीद्वारे
फसवली जात आहे. पुढे बघा, शॉकिंग रिमार्क मिसेस भूषण. मिसेस भूषण का म्हणतात ही तर धक्कादायक बातमी आहे. इफ दे कांट पे द स्वीपर दे मस्ट बी इन अ बॅड वे. जर ते स्वीपरचा पगार देऊ शकत नाही म्हणजे ते खूपच अडचणीत आहे. मग बॅड वेचा अर्थ वाईट वे, वाईट रस्ता नका. ओके, अडचणीतल्या, ठीक आहे, अति अडचणीतल्या इथं. नेम नन ऑफ द अदर्स कुड बी गेटिंग पेड इदर. आणि एवढंच नव्हे तर बाकीच्या लोकांनाही मिळत नसेल पगार. ओके, पुढे शी लेफ्ट मिसेस श्रीवास्तव ॲट द टॅमरंटी अँड वेंट इन सर्च ऑफ हर हजबंड. मग मिसेस भूषणने मिसेस श्रीवास्तवला तिथंच चिंचे झाडाखाली सोडलं आणि त्या आपल्या पतीला शोधायला निघाल्या. हु वॉज सिटिंग इन द फ्रंट ऑफ कमल किशोर फोटोग्राफी शॉप टॉकिंग विथ द ओनर. आणि ते काय करत होते तर कमल किशनची फोटोग्राफीची शॉप होती. ओके, त्याच्या समोरच्या एका दुकानामध्ये ते तिथल्या ओनरशी चर्चा करत बसले होते. पुढे काय दिले बघा, सो देर यू आर. बघा, या देर यू आरचं काय, इथं तुम्ही मराठीमध्ये सुंदर वाक्य वापरू शकता. ओके, ओ अच्छा, तुम्ही म्हणता ना मराठीमध्ये अच्छा तू इथं आहेस का, बरं तू इथं आहेस का. मग या वाक्य इंग्लिशमध्ये कसं म्हणतात, सो देर यू आर. ओके, सेड मिसेस भूषण आय हॅव बीन लुकिंग फॉर यू फॉर ऑलमोस्ट अन आवर. मी तासभर झालं तुम्हाला शोधते. वेअर डिड यू डिसअपिअर. तुम्ही कुठं गायब झाला होता. पुढे काय बघा दिलंय, नो वेअर, कुठेच नाही. मला हे तर नो वेअरचा अर्थ होतो. वेअर म्हणजे कुठे होतो, नो म्हणजे नाही. मग कुठेच नाही काय अर्थ घ्यायचा, कुठेच नाही. ठीक आहे, आता आपण काय बघूया. बघा पुढे, रिप्लायड मिस्टर भूषण हॅड यू रिमेंड स्टेशनरी इन वन शॉप. ओके, आय माइट हॅव फाउंड यू बट यू गो फ्रॉम वन शॉप टू अनदर लाईक अ बी इन अ फ्लावर गार्डन. मिस्टर भूषण काय म्हणतात की मी तुला स्टेशनरी शॉपच्या इथं सोडलं होतं, मग तिथून तू निघाली, मग एका दुकानातून दुसऱ्या दुकानामध्ये गेली. तू जणू काही फुलावर उडणाऱ्या त्या भवऱ्यासारखा आहे, त्या बीसारखा आहे जो या फुलावून त्या फुलावर गार्डनमध्ये उडत असते. म्हणजे एक दुकान, दोन दुकानं, असं एक प्रकारचं टॉन्ट म्हणजे टोमणा मिस्टर भूषणने आपल्या पत्नीला मिसेस भूषणला दिलं. डोंट स्टार्ट ग्रम्बलिंग, कुरकुर करायचं बंद कर. द हीट इज ट्राईंग इनफ, एकतर आधीच डोकं गरम आहे. आय डोंट नो व्हॉट्स हॅपनिंग टू पिंपळनगर, मला कळत नाही पिंपळनगरला झालं काय. इवन द बँक्स अबाउट टू गो बँकरप्ट. एवढं नव्हे तर बँक सुद्धा आता बँकरप्ट होणार आहे. बँकरप्टचा अर्थ आहे विद्यार्थ्यांनो दिवाळखोर निघणे. मग दिवाळखोर निघणे हे कंपनी ॲक्ट 1956 मध्ये तरतूद अशी आहे की जर समजा कोणतीही कंपनी, कोणती बँक जर तिला नफा होत नसेल, तिने स्वतःला जर बँकरप्ट घोषित केलं तर, बघा मी 1956 म्हणतोय, 1956चा कंपनी कायदा असा आहे की त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की जर एखाद्या कंपनीने, बँकेने स्वतः दिवाळखोर घोषित केलं तर ती बँक त्याचे ऑपरेशन जे काही कामं आहेत ती बँक म्हणा ती कंपनी करू शकत नाही, तर ती स्वतःला दिवाळखोर घोषित करते. ओके, आणि दिवाळखोर घोषित केल्यावर खूप असे कमजोर नियम होते ज्या अंतर्गत मालक हे आहे, प्रमोटर जे आहे, जे मालक आहे, ज्यांनी कंपनी बनवली ते तर आपला हिस्सा घेऊन निघून जातात, पण ज्यांचे पैसे अडकले असतात, ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केली असते त्या सर्वांचे पैसे बुडतात. म्हणून आपल्या देशामध्ये सेबी ही एक संस्था आहे, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, जी कंपनीवर लक्ष ठेवत असते आणि प्रत्येक वेळोवेळी कस्टमरला त्याबद्दल जागरूक करत असते. मग ही एक चांगली गोष्ट आहे. पण ही घटना बघा, याच्यामध्ये काय घडलं तर बँक होणार हे यांनी घोषित स्वतः केलं, ना की बँकेने केलं. पुढे काय बघा, व्हॉट्स दॅट सेड कमल किशोर सिटिंग अप सडनली विच बँक. मग तेवढ्यात कोणतरी कमल किशोर नावाचा जो ओनर आहे त्या दुकानात, तो म्हणतो काय म्हणताय, काय व्हॉट्स दॅटचा अर्थ काय होतो, काय म्हणताय. हां, सिटिंग अप सडनली. ओके, अचानक तो उठवून उभा राहिला. तो म्हणतो कोणती बँक. ओके, मग वाय द पिंपळनगर बँक ऑफ कोर्स. नक्कीच कोणती बँक, तर पिंपळनगरची बँक. आय हिअर दे हॅव स्टॉप्ड पेईंग एम्प्लॉईज. मी ऐकलंय की त्यांनी आपल्या एम्प्लॉईला पगार द्यायचं थांबवलं आहे. डोंट टेल मी यू हॅव अन अकाउंट देअर मिस्टर किशोर. हे मला सांगू नका मिस्टर किशोर की तुमचा अकाउंट आहे. नो बट माय नेबर हॅज. माझं नाही पण माझ्या शेजाऱ्याचं आहे. ओके, ही एक्सप्लेन, तो म्हणाला. पुढे काय दिले बघा, and he called out over the low partition to the keeper of the barber shop next door. आणि दुकानामध्ये पार्टिशन आहे तर पुढच्या पार्टिशन हा एका खोलीमध्ये एका बार्बरचं शॉप असतो, दीपचंद. हॅव यू हर्ड द लेटेस्ट. मग दीपचंद नाव असतं. तो काय म्हणतो, तू नुकतीच बातमी ऐकली का, द पिंपळनगर बँक इज अबाउट टू कोलॅप्स, यू वुड बेटर गेट युअर मनी आउट ॲज सून ॲज यू कॅन. जेवढं लवकर तो होईल तेवढं लवकर तो आपल्या बँकेतले पैसे काढ. लोक असं का म्हणतात की लोकांना असं वाटतं की आता बँक तर बंद होणार आहे.
मग आपले पैसे काढण्यामध्ये. जसं आता एक घटनामध्ये कोणती घडली होती, पंजाब नॅशनल बँकेमध्ये आहे ना. पंजाब नॅशनल बँकेमध्ये घटना घडली होती की ती बँक दिवाळखोरीत जाणं आहे असं कळलं होतं लोकांना. खूप साऱ्या लोकांनी आपले पैसे मागायला तिथं गर्दी केली, पण खूप कमी प्रमाणामध्ये लोकांना पैसे दिलं. आज ती घटना शांत झालेली आहे. पण हळूहळू प्रत्येक बँकेत असं का निघत चाललं आहे की लोक बँकेतनं कर्ज घेतात, पण बँकेचं कर्ज वेळेत पे करत नाही, इंटरेस्ट पे करत नाही, त्यामुळे बँक ही बुडीत जाते. असं हे घटना घडते, नाहीतर हे दुसरी घटना असते अफवेवरून. तो स्टुडंट्स आपण हाफ पोर्शन पाहिला आणि हा पोर्शन थोडासा मोठा आहे, तर तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा, तुमचे कमेंट बॉक्समध्ये पाठवा. ठीक आहे, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये पार्ट 3 मध्ये. 3 का म्हटलं, पार्ट 1 मध्ये चिटचॅट झाला होता, थोडे क्वेश्चन झाले होते. पार्ट 2 मध्ये हे आपण 2.5 हां येस ओके आपण पेज कंप्लीट केलं. आता वर पुढचा जो पेज आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंप्लीट करणार आहे. चला भेटूया पुढच्या वेळेमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.